पहिला चेंडू मैदानामध्ये फुल टॉस, पायावरती टाकलेला चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार. एका ओव्हरमध्ये 1 विकेट त्या ठिकाणी मिळवला. बॅटिंग करत असताना षटकार खेळून संघाला विजय मिळवून दिला. ठरलेला आहे सामन्याचे सामनावीर. यावेळेस परत एकदा मैदानाच्या आतमध्ये पंचांनी मात्र कळवलाय नो बॉल आणि त्याच्यावर चौकार. मुख्य आयोजक विक्रम शेठ बुचडे यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. समीर आंग्रे सामन्याचे सामनावीर ठरले. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सीमारेषेच्या बाहेर जरूर जाताना पाहायला मिळेल. एका पाठोपाठ एक लागोपाठचे चौकार, जे मैदानामध्ये 3 चेंडूवरती 3 चौकार. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय लागोपाठच्या चौथ्या चेंडूवरती. लागोपाठचा चौथा चौकार मैदानामध्ये. किरण जाधव जबरदस्त फलंदाजी करतायत. यावेळेस देखील चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलाय. बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूवरती 5 चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिल्या चेंडूवरती देखील चौकार. षटक पहिलं मैदानामध्ये संपलं गेलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 25 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या बॉलवरती मैदानामध्ये चौकार आला. दुसरा चेंडू डॉट आला. तदनंतर नो बॉल आणि त्या नो बॉलवरती चौकार. तिथून पुढे मात्र चौकारांची बोछार जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 6 चौकार एकाच षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळले गेलेत. किरण जाधव यांच्या बॅटमधून धावफलकावरती 25 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे